अजून दिवस उजाडलाही नाही, अंधारच होता. पण मी अंधारात पहाटेच आज सकाळी लवकर उठले होते, कारण ते पुढे सांगते. घरातील सगळेजण झोपलेलेच होते, पण या कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने घरातील सगळेजण थोडेफार जागे झालेच असणार. पण मी आज नेहमीपेक्षा खूप लवकरच स्वयंपाकाला लागले होते. तुम्ही म्हणाल की खूप घाईत कणिक मळत आहे. हो, आणि अजून एक, मला ना एकाच हाताने कणिक मळायची सवय आहे, दोन्ही हाताने मी कणिक मळत नाही. कुकरला मी इतक्या सकाळी काही वरण लावलं नव्हतं, तर मी मटकी शिजून घेतली होती. मटकी थोडीशी शिजल्यानंतर तिला कांदा टाकून सुकी भाजी तयार करून घेतली. स्वयंपाक झाल्यानंतर पोळ्या अशा पसरून ठेवल्या, कारण त्या थंड होण्यासाठी. आईला व घरातील इतरांना गावाला जायचे म्हणून स्वयंपाक लवकर तयार केला होता. या थंडीमुळे आज गोकर्णाचं फुलही नीट उमललं नव्हतं. सगळे सकाळची बारीक सारीक कामं आवरल्यानंतर सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर राहिलेलं काम ते म्हणजे किचन कट्टा साफ करून घेतला. असा किचन ओटा साफ केलेला असलेलं पाहायला किती भारी वाटतं ना. त्यानंतर दुपारी मला जेवण करायचे, म्हणूनच मी मेथीची भाजी तयार करायला घेतली. आज मी डाळीतली किंवा शेंगदाण्यातली मेथीची भाजी तयार करणार नव्हते, तर त्यासाठी मिरच्या आणि लसूण खोडून घेतले होते. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये मिरच्या आणि लसूण मस्त लालसर होईपर्यंत परतून घेतली. मेथीची भाजी धुवून मस्त त्यात परतायला टाकली. मेथीची भाजी थोडी परतत आल्यावर त्यात लगेचच थोडेसे मीठ टाकून घेतले. मीठ टाकून पुन्हा चांगले भाजीला हलवून घेतले. त्यात थोडेसे पाणी टाकून घेतले. आज मला नुसतीच पाण्यातलीच मेथीची भाजी खायची होती. ही भाजी खायला खूप छान लागते. भाजी उकळत होती तोपर्यंतच अथर्व जेवण करत आहे, म्हणून मी त्याच्याजवळ TV पाहायला बसले. अशी पाण्यातली मेथीची भाजी खायला कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. भाजी उकळल्यानंतर मस्त पोळी चुरून त्यावर भाजी घेऊन सोबत लोणचं तोंडीला मुळ्याचे काप घेतले. जेवण झाल्यानंतर आज निवांतपणे माझ्या आवडीची मालिका पाहायला बसले. मालिका पाहत पाहत लगेचच प्रेस करायला कपडे घेतले. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.